नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, बंगालच्या खाडीत एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे, परंतु या कमी दाब क्षेत्राची तीव्रता ही खूप कमी असल्या कारणामुळे महाराष्ट्रातील सर्वच विभागामध्ये पावसाची जरी शक्यता नसली तरी पुढील 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातील 1 ते 2 विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9 तारीख, 10 तारीख आणि 11 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये पाऊस असेल याची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, दिनांक 9 ऑगस्ट रोजी कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आता आपण पाहूया. मित्रांनो, 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे सातारा, पुणे, दापोली, अकलूज, त्यानंतर कोल्हापूरचा काही भाग, नाशिक, मुंबई या परिसरामध्ये 9 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा विभागात सांगायचं झाल्यास मराठवाडा विभागामध्ये वातावरण हे काही अंशी ढगाळी असेल, काही भागामध्ये अत्यंत तुरळक स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 9 ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात सांगायचं झाल्यास पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, छिंदवाडा या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील सांगायचं झाल्यास पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अमरावतीच्या काही परिसरामध्ये म्हणजे अमरावती जिल्ह्यातील काही भागामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. अरबी, अचलपूर, त्यानंतर वरुड या भागामध्ये हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे धारणी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. उर्वरित भागामध्ये मात्र वातावरण ढगाळी असणार आहे. महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर सांगायचं झाल्यास उत्तर भारतामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस 9 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, त्यानंतर पूर्वोत्तर राज्यात सुद्धा 9 ऑगस्ट रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 10 ऑगस्ट रोजी सुद्धा महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मुंबई ते कोकण किनारपट्टीवर दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस 10 ऑगस्ट रोजी राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर मुंबई, पुणे या परिसरामध्ये हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे कोकणातील बऱ्याचशा भागामध्ये रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा 10 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेडचा काही भाग, त्यानंतर जळगाव या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस 10 ऑगस्ट रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 10 ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. गोंदियामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूरमध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 10 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 11 ऑगस्ट रोजी सुद्धा महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये पुन्हा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये तो मध्यम स्वरूपाचा असेल तर काही भागामध्ये तो चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 11 ऑगस्ट रोजी मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस 11 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड, लातूर, बीड, बार्शी या ठिकाणी सुद्धा, हिंगोली या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 11 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोलापूर,
या परिसरात सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जळगाव, मालेगाव या ठिकाणी सुद्धा 11 ऑगस्ट रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा 11 ऑगस्ट रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, त्यानंतर वर्धा, धारवाड, दिग्रस, पुसद, बाभळगाव या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अमरावती, अचलपूर, अकोला, बळापूर, दर्यापूर, आर्वी, मोर्शी, वरुड, नांदगाव, खंडेश्वर या ठिकाणी सुद्धा 11 ऑगस्ट रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासोबतच उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये नुकसानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये, त्याचप्रमाणे बिहार, छत्तीसगड या भागामध्ये नुकसानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यात सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यात सुद्धा 11 ऑगस्ट रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बऱ्याचशा चॅनलवर 15 ऑगस्ट नंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता अशी सांगितलं जात आहे, परंतु 15 ऑगस्ट नंतर पावसाची शक्यता ही कुठल्याही भागात पावसाची शक्यता नसणार आहे. त्या संदर्भाची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करू. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपण आवडला तर लाईक आणि कमेंट करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना.